नमस्कार सर्वांना. आज मी इन्कम टॅक्सबद्दल बोलणार आहे. म्हणजे इन्कम टॅक्स भारतामध्ये कधीपासून लागू झाला आणि जी विकसित होणारी वर्ष आहेत त्याबद्दल बोलणार आहे. जसं की म्हणजे सर्वात पहिलं भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये लॅटिन वर्ड टॅक्सेस हा या शब्दापासून टॅक्स हा शब्द निर्माण झाला आहे. जसं की भारतामध्ये पहिला इन्कम टॅक्स हा नियम 24 जुलै 1860 जाहीर करण्यात आला आणि हा बेसिक स्ट्रक्चर जो आपल्याजवळ आत्ताही आहे. त्या टाईमला इन्कम टॅक्स हा 4 हिस्सांमध्ये वाटला गेला होता. 4 हिस्से म्हणजे सर्वात पहिलं जमीन संपत्तीवरून होणारा इन्कम, दुसरा म्हणजे सॅलरी आणि पेन्शनमधून होणारा इन्कम, तिसरा म्हणजे सिक्युरिटीमधून होणारा इन्कम, भारताची जी सिक्युरिटी असते त्यामधून होणारा इन्कम, आणि चौथा म्हणजे व्यापारामधून होणारा इन्कम. आता तुम्हाला तर हे माहितीच असणार की इन्कम टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स आहे जो गव्हर्मेंटला डायरेक्ट टॅक्स केला जातो, म्हणजे डायरेक्ट टॅक्स भरला जातो. आणि हा एक भारतासाठी रिव्हेन्यूचा मोठा म्हणजे प्रमुख स्रोत आहे. तसं आता विकसित होणारी वर्ष म्हणजे भारतामध्ये इन्कम टॅक्स सिस्टमचा विकसित होणारा वर्ष म्हणजे 1886. जो 1860 24 जुलैला 1860 जो इन्कम टॅक्स आला होता तो डायरेक्ट 1886 नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट आला. जुन्या इन्कम टॅक्समध्ये थोडेफार सुधार करण्यात आले. ओके. त्याच्यानंतर 1917 सुपर टॅक्स लागू केला गेला होता. सुपर टॅक्स म्हणजे जे इन्कम कमवणारे होते त्यांच्यावरती, म्हणजे इन्कम कमवत होते, जास्त मुनाफाने इन्कम कमवत होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधून जे मुनाफा कमवत होते अशा लोकांवर इन्कम टॅक्स लागू झाला. त्यामुळे सरकारला इथे रिव्हेन्यू मिळायला मदत झाली. 1917 सुपर टॅक्स आणि 1918 सालामध्येही 1886 जे 4 हिस्से काढले होते ना त्याच्यामध्ये बदल करण्यात आले होते. आता ते बदल 1918 सालातले 1919 सालामध्ये ते जाहीर करण्यात आले. म्हणजे 1918 सालामध्ये जे नियम काढले होते ते 1919 सालामध्ये लागू केले. तसेच इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये विशेष आणि महत्त्वपूर्ण बदलाव म्हणजे एक प्रांतीय अधिकाऱ्यांद्वारा टॅक्स प्रशासनाची जबाबदारी केंद्र सरकारला सोपवली होती. जी टॅक्स प्रशासन असतात त्याची जबाबदारी केंद्र सरकारला सोपवली होती. आता तेव्हापासून इन्कम टॅक्स ॲक्ट लागू झाला आहे. तेव्हापासून इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये 29 संशोधन, सुधार आणि बदलाव केले गेले आहेत, जे 1939 ते 1956 केले गेले आहेत. आता 1947 आपल्या भारताला आझादी मिळाली होती. ओके. त्या आझादी मिळाल्यानंतर बरेचसे बदल सुचवण्यात आले आणि ते बदल 1961 जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 23 अध्याय आणि 298 धारे सामील करण्यात आले. आत्तापर्यंत बरेच बदल करण्यात आले, जसे की सॅलरी इन्कम, घराच्या होणाऱ्या प्रॉपर्टीवरती इन्कम, बिझनेस फायदा आणि बिझनेसचा जो फायदा आहे त्यावर जो आपण अर्ज करणार तो इन्कम, तसेच दुसऱ्या क्षेत्रामधून कमवलेला इन्कम, असे बरेचसे आहेत. तसं बघायला गेलं तर हर सालमध्ये युनियन बजेट भारत सरकारद्वारे पेश केला जातो आणि नवीन विचार आणि नवीन बदल मांडले जातात आणि त्यावर परत संशोधन केलं जातं. असं हे युनियन बजेट थ्रू होऊन जातं. अशा प्रकारे आज मी तुमच्याबरोबर एक छोटीशी माहिती शेअर केली. तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्स थ्रू सांगा. आणि तुमचा दिवस खूप 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 खुश राहा, आनंदात राहा आणि छान छान विचार घेत राहा. थँक्यू.